नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील मागासवर्गीय अधिष्ठाता यांना शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी झाडू देऊन संडास साफ करायला लावले। या घटनेच्या विरोधात अन्याय अत्याचार विरोधी संघर्ष समिती नागपूर तर्फे संविधान चौक येथे धरणे निदर्शने करण्यात आली। खासदार संजय पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक करण्यात यावी व सरकारने त्यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी डॉक्टर्स कर्मचारी कामगार संघटनेद्वारे करण्यात आली। या धरणे आंदोलनात नागपुरातील 17 सामाजिक सरकारी कर्मचारी व डॉक्टर संघटनांनी एकत्र येत शासनाचा निषेध केलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशनच्या तर्फे इथे अन्याय अत्याचार संघर्ष समितीद्वारे एक दिवसीय धरणं आंदोलनामध्ये आम्ही सर्व कर्मचारी डॉक्टर्स सरकारी कर्मचारी सर्वांच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनातर्फे इथे आज एक दिवसीय धरणे आंदोलनामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत। आपणा सर्वांना माहीतच आहे की नुकतेच 3 ऑक्टोबरला नांदेड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी एक बातमी आली होती की 24 तासामध्ये नांदेड मेडिकल कॉलेजमध्ये 24 मृत्यू झाले। याचा जाब विचारण्यासाठी म्हणून एक जनतेतर्फे त्यांना विचारण्याकरितासाठी मेडिकल कॉलेजच्या डीनकडे गेले, पण त्यांनी योग्य प्रकारे विचार न करता त्यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसोबत 15-20 जितकेही सहकारी असतील त्यांच्यासोबत जाऊन ते जबरदस्ती डीनच्या चेंबरमध्ये गेले। त्यांना जॉब विचारण्याच्या ऐवजी त्यांनी डॉक्टर वाकोडे साहेबांना तिथला शौचालय साफ करायला भाग पाडलं। तर हा खूप मोठा धिक्कार करण्यासारखं प्रकरण आहे, कारण तिथल्या मृत्यूच्या प्रकरणी त्यांना योग्य प्रकारे जाब विचारला असता तर डॉक्टरांनी त्यांना सर्वच तिथली स्थिती समजावून सांगितली असती, कसे तिथले मृत्यू किती अत्यवस्थ रुग्ण होते, बाहेरून येणारे आणि तिथले रुग्णांचा जे क्रिटिकल असतात त्यांचा जसा मृत्यू झाला याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली असती आणि त्यांनी नंतर दिलीही। परंतु या सरकारामध्ये खास करून शिवसेनेचे जितके गुंड प्रवृत्तीचे आमदार आणि खासदार आहेत ते जातीयवादी आहेत आणि जिथे जिथे मागासवर्गीय ते मग SC ST OBC NT किंवा मुस्लिम पुरोगामी महाराष्ट्र म्हणतोय, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन इथे सत्ता स्थापन केली जाते आणि अशा या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जातीयता सर्वात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। विशेषतः राजकारणी लोक जातीयतेला खतपाणी घालून इथल्या जातीय वातावरण आणखीन प्रदूषित करीत आहेत। आपण पाहिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये अधिकाऱ्यावर होणारे हल्ले हे निषेधार्थ आहे। विशेषतः इथले लोकप्रतिनिधी स्वतःला राजे समजायला लागलेले आहेत आणि म्हणून यांचा आम्ही निषेध करतो। काल परवाची जी घटना नांदेडला घडलेली आहे, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर वाकोडे हे आपल्या कार्यावर असताना खासदार हेमंत पाटील त्यांच्या केबिनमध्ये 10-15 गुंडांसहित घुसतात, त्यांना खुर्चीवरून बळजबरीने उठवतात, त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसतात आणि त्यांना धाक दाखवून संडासापर्यंत नेतात आणि त्यांच्याकडून संडास साफ करून घेतला जातोय। डॉक्टर वाकोडे हे आदिवासी समाजाचे आहेत आणि म्हणून ही हिंमत या हेमंत पाटलांनी केलेली आहे। जर ब्राह्मण अधिकारी तिथे असता
तर हेमंत पाटलांनी ही हिंमत केली असती का? म्हणजे या लोकांमध्ये जातीयता परमोच्च झालेला आहे आणि आदिवासी दलितांना जे तुच्छ समजतात यांच्यातली मजुरी अजूनही गेली नाही. बाबासाहेबांनी संविधान दिलं, संविधानातून समानता दिली, परंतु ही लोक असमानता प्रस्थापित करीत आहेत. आणि म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी कास्टराई महासंघाच्या पुढाकाराने आम्ही अन्याय अत्याचार विरोधी संघर्ष समिती गठीत केली. यामध्ये डॉक्टर्सच्या संघटना, कामगारांच्या संघटना, कर्मचाऱ्यांच्या संघटना, सामाजिक संघटना या सर्व मिळून समिती गठीत केलेली आहे. आणि या समितीच्या द्वारा आजचं हे आंदोलन संविधान चौकामध्ये आयोजित केलेलं आहे. आमची पहिली मागणी आहे की हेमंत पाटलाला तात्काळ अटक करावी. जे खासदार हेमंत पाटील आहेत त्यांनी जे डॉक्टर वाकोडे यांच्यावरती दबाव तंत्र वापरून त्यांना संडास साफ करायला लावले, हे अत्यंत म्हणजे घृणास्पद काम आहे. त्यामुळे नागपूर शहरातल्या जवळपास 17 संघटना एकत्रित येऊन हेमंत पाटलांचं खासदारकी रद्द करण्यात यावी, सोबतच त्यांना त्वरित अटक करण्यात यावी आणि डॉक्टर वाकोडे यांच्यावर जे त्यांनी FIR दायर केलेला आहे तो FIR मागे घेण्यात यावा त्वरित. या मागणीकरता आम्ही इथे धरणे देत आहोत. निश्चितच यात आपल्याला सफल मिळेल. यापुढे सुद्धा नागपूर शहरातही आमच्या काही डॉक्टरांवर ज्या प्रकारे या लोकांनी 2-4 दिवस आधी धरणे दिलं, तिथे त्या लोकांना चेंबरमध्ये बंद केलं, त्याचासुद्धा आम्ही या धरणे आंदोलनाद्वारे निषेध करतो. आज आमच्यासोबत आरिफ भाई आहेत, मुस्लिम संघटनेचे आहेत, सर्वच संघटनेचे लोक आहेत. आमच्यासोबत आज नागपूर शहरातील ज्या डॉक्टर संघटना आहेत, सर्व डॉक्टर संघटना आमच्यासोबत आहेत. त्यात आयुर्वेदिक संघटन असो, होमिओपॅथी संघटन असो, बाहो असो, बहार फाउंडेशन आहे, मुस्लिम सर्विसेस आहे, अपने मेन संघटना का नाम क्या है, जमात इस्लामी आहे. या सर्व संघटना आपल्यासोबत आहेत आणि या संघटनेद्वारे आपण आता इथून 4:30ला माननीय कलेक्टर साहेबांना एक निवेदन देणार आहोत. त्यापुढे आपण त्यानंतर एक निवेदन माननीय महामहिम राष्ट्रपती यांना पाठवणार आहोत. सोबतच जे अध्यक्ष आहेत लोकसभेचे, कारण की हे जे आहेत MP आहेत, खासदार आहेत, त्यामुळे आपल्याला त्यांनासुद्धा एक निवेदन इथून पाठवायचं आहे. आणि दीक्षाभूमीवर आमचा असा विचार आहे, येणाऱ्या 23 आणि 24 तारखेला एक पेंडॉल घेऊन त्या पेंडॉलवर सह्याची मोहीम राबवायची आणि या खासदारकी रद्द करण्याकरता मागणी करायची. या प्रकारे आम्ही पुढील आमची योजना आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. मराठा समाजाला तसेच धनगर समाजाला आरक्षण मिळावे, गायरान आमच्या हक्काचे नाही व कुणाच्या बापाचंही नाही. बहुजन समाज के सम्मान में वंचित बहुजन आघाड़ी मैदान में हा नारा देत कागल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालय तसेच पंचायत समिती कार्यालयावर भव्य जनाक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. हा मोर्चा कागल एसटी स्टँड चौकातून निघाला. यावेळी केंद्र आणि राज्य शासनाने महाराष्ट्र शासनाच्या विरोधात तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. 2014 पासून जे इथले मनोवादी सरकार जे आहे हे भाजप सरकार, हे RSS सरकार इथल्या बहुजन समाजाला वेठीस धरून इथले भारतीय संविधान हे निस्तनाबूत करून इथल्या पुन्हा बहुजन समाजाला गुलामीत ढकलण्याचं काम करत आहे. या षडयंत्र याचं लवकरच ओळखून येणाऱ्या काळामध्ये 2024ला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे पूर्ण देशामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये आपण एक नाही झालं तर आपण पुन्हा गुलामीत जाण्याचे दिवस आलेले आहेत. हे ओळखूनच आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं हात बळकट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीमध्ये सर्वांनी येणाऱ्या 2024ला सहकार्य करावं ही विनंती. वंचित बहुजन आघाडी कागल तालुक्याच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते तहसीलदार ऑफिस असा आम्ही आज मोर्चा आयोजित केलेला आहे. तर या सरकारचं जे धोरण आहे ते शिक्षणाचं खाजगीकरण, नोकरीचं कंत्राटीकरण
हे थांबावं. त्याचबरोबर मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण, त्याचबरोबर दलित मुस्लिम यांच्यावर होणारे अत्याचार हे थांबलं पाहिजेत. वीज बिल, वाढलेलं वीज बिल व महागाई या सर्वांचा विचार करून आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. या मोर्चाला सरकारचं करायचं काय अरे आमच्या मागण्या मान्य करा, अरे आमच्या मागण्या मान्य करा. आलोय कागल तालुक्यात तहसीलदार ऑफिसला. आम्ही हा मोर्चा महागाई वाढत्यामुळे आलेला आहे. सरकार आपली दारे आलं असं हे सरकार म्हणतंय, पण जी महागाई वाढली आता गोरगरीब जनतेची कशी फसवणूक होते हे आम्हाला महिलांना माहिती आहे. कसं कसं गाडी कष्ट करून हे घर चालवावं लागतं आणि त्यातून आणि शाळेचं खाजगीकरण करण्यास चालू आहे. त्याबद्दल आमची मुलं कशी शिकतील का या महागाईमुळं, आणि हा निर्णय शासनानं बदलावा हे आमचं असं मत आहे. रामचंद्र कांबळे बोलते. आम्ही वंचित आघाडीमधून आलेलो आहे. आमच्या हक्कासाठी लढण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि आम्हाला हक्कही मिळालं पाहिजे आणि याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही हक्कासाठी आम्ही लढून आम्ही हक्क घेणार आहे. एवढंच माझं मी सांगून मी तालुका नेता. मी फक्त यासाठी उभी आहे की मागं आमचं गत चाललंच आहे. आमचा जनाक्रोश यासाठी आहे की महिलांबद्दल म्हणण्यापेक्षा आमच्या कुटुंबाबद्दल वंचित बहुजन आघाडी ह्या कुटुंबाबद्दल बहुजनांबद्दल ज्या महागाई वाढल्या आहेत, गॅस सिलेंडरची दरवाढी चालू झाली आहे, मेट्रोच्या कंत्राटी शाळाचं खाजगीकरण झालेलं आहे आणि येणाऱ्या आमच्या पिढीला जे पिढीचं जे शिक्षण आहे ते धोक्यात येणार आहे. यासाठी आम्ही लहान मुलांना लेकरांना घेऊन आम्ही जे महिला इथं आक्रोश करण्यासाठी उभे आहे. त्यासाठी सगळ्या महिलांचा करते. नागपूर मेट्रो रेल कंत्राटी कर्मचारी संघ संलग्न भारतीय मजदूर संघामार्फत संविधान चौक येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. मेट्रो महामंडळाची स्थापना करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यात यावे. मेट्रोमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या सर्व शासकीय सुट्ट्या, वैद्यकीय रजा, अर्जित रजा, किरकोळ रजा लागू करण्यात याव्या. मेट्रो प्रशासनाने दुकाने व आस्थापन संवर्गातील दर रद्द करून संघटनेसोबत कर्मचाऱ्यांचा वेतन करार करून वेतनवाढ निश्चित करावी. मेट्रोमधील शिक्षित कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घ्यावा, असे आंदोलकांची मागणी आहे. होश में आओ, मेट्रो प्रशासन होश में आओ, अरे मेट्रो प्रशासन होश में आओ. मेट्रो रेल कंत्राटी कर्मचारी संघ जिंदाबाद. ए मेट्रो के प्रशासन होश में आओ. नागपूर मेट्रो रेल कंत्राटी कर्मचारी संघाच्या वतीने मेट्रो प्रशासनाला वारंवार विनंती करण्यात आलेली होती की कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून त्याच्यावर दखल घेऊन निर्णय घ्यावा, परंतु त्यांनी त्या निर्णय न घेता, कुठली दखल न घेता त्यांनी कर्मचाऱ्यांवर अन्याय सुरूच ठेवला. दुर्लक्ष करून आज आम्हाला ही वेळ आलेली आहे. त्या कारणास्तव आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ पडलेली आहे. आमच्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे, एवढ्या मोठ्या मेट्रो प्रशासनामध्ये दुकानी आणि आस्थापना हा दर लावून कर्मचाऱ्यांची पिळवणूक केल्या जात आहे. त्यांच्या वेतनामध्ये तफावत केल्या गेलेली आहे. ती तफावत दूर करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, एवढीच मागणी आमची आहे. आणि मेट्रो महामंडळामध्ये कंत्राटी पद्धती बंद करून कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यात यावे, एवढीच आमची संघटनेच्या वतीने विनंती आहे. मेट्रो प्रशासनाला विनंती आहे, आमचे आंदोलन धरणे आंदोलने शांतते पद्धतीने सुरू आहे. जर मेट्रो प्रशासनाने यामध्ये कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तर यापेक्षा मेट्रोचं तीव्र आंदोलन कर्मचाऱ्यांमार्फत केलं जाणार आहे. यामध्ये मेट्रो प्रशासनाची सेवा जर बंद पडली तर याच्या संदर्भात पूर्ण जबाबदारी महामेट्रोची राहील. बहू माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे 8 ऑक्टोबर रोजी भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिनेश हनुमंते यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्धांच्या स्वतंत्र अर्थव्यवस्थेसंदर्भात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. माध्यमातून या देशामध्ये बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था उभी करण्याचं काम या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष ट्रस्टी चेअरमन डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू आहे. त्याच्याच माध्यमातून बौद्धांची व्यवस्था उभी करण्याच्या दृष्टिकोनातून या देशात डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था निर्माण होत आहे आणि त्यासाठीच आज आपण नगर जिल्ह्याची शाखा निर्माण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 4000 शेअर्स निर्माण करून या देशात बौद्धांची राष्ट्रीय स्तरावरची बँक निर्माण करण्याचं जे काम सुरू आहे त्या माध्यमातून आज नगर शहरामध्ये एक प्राथमिक बैठक आहे. या ठिकाणी नगर शहरातल्या आणि नगर जिल्ह्यातल्या अनेक बौद्ध लोकांचे या बँकेचे शेअर्स घेण्याचं काम सुरू आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आज देशभरातून बँकेचे शेअर्स घेण्याचं काम सुरू आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये 4000 शेअर्सचा आकडा कंप्लीट होऊन या नगर जिल्ह्याची एक ब्रँच इथे ओपन होईल आणि त्यानंतर रितसर बौद्धांची जी व्यवस्था आपण उभी करण्याची गोष्ट करत आहोत. बौद्धांचे उद्योगधंदे, शाळा, कॉलेज, अनाथालय, आश्रम हे जे निर्माण करायचं आहे यासाठी जे आर्थिक आपल्याला जे सोर्स लागणार आहे, आर्थिक जी आपली गरज आहे पूर्ण करण्यासाठी या बँकेच्या माध्यमातून मदत होणार आहे. राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात या बौद्धांची अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद आहे. मी आज महाराष्ट्राचा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचा या नात्यानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे. तर प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या संख्येनं आमचा जो बौद्ध समाज आहे या अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या कामाला लागलेला आहे. आमच्या जिल्ह्याच्या सगळ्या कमिट्या देखील या कामाला लागलेल्या आहेत आणि आशा आहे की काही दिवसामध्ये येणाऱ्या 4-5 वर्षात देशात बौद्धांची एक स्वतंत्र बँक उभी होईल आणि राजरत्न आंबेडकर साहेबांचा अजेंडा आहे की 25 वर्षामध्ये या देशात बौद्धांची स्वतःची सिस्टम, स्वतःची व्यवस्था म्हणजे आरोग्याची व्यवस्था असेल, शैक्षणिक व्यवस्था असेल, आर्थिक व्यवस्था असेल, ह्या सगळ्या प्रकारची जी व्यवस्था आहे बौद्धांची स्वतःच्या हक्काची मालकीची व्यवस्था या 25 वर्षात उभं करण्याचा त्यांचा जो अजेंडा आहे त्याच्यावरती काम सुरू आहे आणि या जिल्ह्यात देखील आम्ही ताकदीनं या कामाला सुरुवात करणार आहोत. आपण या जिल्ह्यातल्या सर्वच नगर येथील बौद्ध बांधवांनी या मोहिमेत सहभागी व्हावं अशा प्रकारचं मी या ठिकाणी आवाहन करतो. जय भीम, नमो बुद्धाय. मंदाकिनी बडेकर. आज आम्ही सर्वजण इथे आंबेडकर भवनामध्ये टिळक रोड इथे महिलांसमवेत आलेलो आहोत आणि भारतीय बौद्ध महासभा संघटनेच्या माध्यमातून फ्युचर प्लॅनच्या दृष्टिकोनातून आम्ही फक्त बुद्धिस्ट लोकांच्या भवितव्यासाठी डॉक्टर B.R. आंबेडकर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ठाणे इथे मेन ब्रँच स्थापन झालेली आहे आणि आमचा अजेंडा हा बिग विजन असल्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही बँक स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता जे काही दलित वर्ग आहे, मागासलेला आहे, त्यांना पुढे घेऊन जाण्याचा विचार आम्ही सर्वजण करत आहोत. याचा दृष्टिकोन अर्थव्यवस्था मजबूत करणं आमच्या समाजासाठी अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा एक निश्चय म्हणून आम्ही ही बँक स्थापन सगळ्या महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये स्थापन करण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने राष्ट्रीय अध्यक्ष बौद्ध महासभेचे राजरत्न आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व यंत्रणा पाहत आहोत. कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून शिवसेनेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जोमाने कामाला लागा अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिलाय. शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे पक्षाच्या जिल्हास्तरीय नियुक्त्या झाल्या त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना क्षीरसागर बोलत होते. तसेच त्यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या आशीर्वादानं
आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्याची 3री कार्यकारिणी आम्ही आज जाहीर करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होतो, कारण मुंबई ठाण्यापाठोपाठ आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना भक्कम झालेली आपल्याला दिसत आहे. आज झालेल्या निवडीमध्ये महिला आघाडीचे शहर प्रमुख, तालुका प्रमुख, फादर बॉडीचे तालुका प्रमुख, शहर समन्वयक यांच्यासह कामगार सेनेचे बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्ष यांच्या निवडी आज या ठिकाणी करत असताना या ठिकाणी त्यांच्याकडून शिवसेना प्रमुखांना अपेक्षित असणारं असं काम आम्हाला अपेक्षित आहे. पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भक्कमपणे उभ्या राहिलेली आपल्याला दिसते, त्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक निवडणुका यामध्ये शिवसेना सरस ठरेल याची मला खात्री वाटते. राष्ट्रीय संयुक्त मोर्चातर्फे आरक्षण संरक्षण प्रतिनिधित्वासाठी येत्या 15 ऑक्टोबरला ताजाबाग शरीफ येथील सांस्कृतिक सभागृह येथे राज्यस्तरीय मुस्लिम परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्राध्यापक रमेश पिसे यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली. या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन भारतीय मुस्लिम परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक जावेद पाशा, राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचे संयोजक गोपाल ऋषिकर, भारतीय रासपाचे विदर्भ अध्यक्ष रमेश पिसे उपस्थित राहणार असून ओबीसी, एससी, एसटी व अल्पसंख्याक संघटनांवर होणारा अन्याय, अत्याचार व आरक्षणावर विचार मंथन करण्यात येईल, असंही रमेश पिसे यांनी सांगितले. भारतीय मुस्लिम परिषद सोबतच वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून 15 ऑक्टोबर 2023ला ताजाबाग शरीफ उमरे रोडवर जे नवीन सराय आहे तिथे 11 ते 4च्या दरम्यान मुस्लिम संमेलन आहे. त्याचा विषय आहे आरक्षण, संरक्षण आणि प्रतिनिधित्व. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. जे 2014मध्ये हायकोर्टाने 5% लागू केलं होतं ते आरक्षण पुनर्स्थापित केलेलं पाहिजे. त्यानंतर ॲट्रॉसिटीचा जो कायदा आहे हा मुस्लिम समाजालाही लागू झाला पाहिजे. आणि तिसरी बाब आहे की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व शैक्षणिक, त्यानंतर नोकऱ्यांमध्ये, राजकीय हे मिळालं पाहिजे, ही मागणी आहे. मुस्लिम समाज आणि मुस्लिम समाजामध्ये बऱ्याच जवळपास 75% ओबीसीज आहे. आमचं म्हणणं आहे की कुठलाही तो धार्मिक अल्पसंख्याक असो, भाषिक अल्पसंख्याक असो, ओबीसी असो, एससी असो, एसटी असो, मायनॉरिटीज असो, सगळ्यांना संविधानाच्या अनुपातामध्ये किंवा संविधानानुसार संख्येच्या अनुपातामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. त्या अनुषंगाने हे संमेलन आहे. केवळ मुस्लिमांसाठीच नाही आहे, तर मुस्लिमांच्या सध्याच्या समस्या लक्षात घेता त्यांनी अगुवाई केली आहे. परंतु त्याच्यामध्ये सर्व ओबीसी, एससी, एसटी, मायनॉरिटीज, धार्मिक, भाषिक अल्पसंख्याक त्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. आदरणीय जावेद पाशाजी हे अध्यक्ष राहतील, गोपाल ऋषिकर भारतीजी हे उद्घाटक आहेत, आणि मी प्राध्यापक रमेश पिसे, शकील पटेलजी, हमीद इंजिनियर साहेब, अब्दुल गफूर पाशा साहेब, विश्वनाथ वाकडेजी, माधव सुरकुंडेजी, हाजी अनवर अलीजी, डॉक्टर के.जी. पठाण, मोहसिन खान साहेब, अशरफ खान साहेब, प्रदीप मुंजी, संजय बोरकर जी. ये हम समझ रहे हैं कि जहाँ कट्टरवादी ताकतें हिंदू और मुसलमानों का ध्रुवीकरण करने के लिए भिड़ी हुई है और वे काफी हद तक कामयाब हुए हैं, ऐसे में बुनियादी सवालों को धता बताकर झूठे विकास के जाल में बहुजन समाज को उलझाकर उसका शोषण करने वाली व्यवस्था के बीच बुनियादी सवालों पर हम सब इकट्ठा आ रहे हैं और मुस्लिम समाज के आरक्षण, संरक्षण, उन्हें एट्रॉसिटी का संरक्षण मिले. 2014 में जो 5% उन्हें मिला था वो पुनर्स्थापित करें. नया दे ऐसा हम नहीं मांग रहे हैं. सारी फाइलें सरकार के पास में मौजूद है. राज्यपाल की स्वाक्षरी के साथ अध्यादेश निकला था, वो 5% पुनर्स्थापित करें, ये हमारी मांग है. इसमें एक पूरक मांग हम जो उठा रहे हैं वो ये है कि ओबीसी समाज की जनगणना फौरन की जाए और साथ ही साथ मराठा समाज को जो भी सरकार को देना है हमने उसका विरोध नहीं किया, लेकिन ओबीसी के आरक्षण में उन्हें सम्मिलित न किया जाए. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में
आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। अतिक्रमण केलेली जमीन नियमाकुल करून ताब्यात द्यावी व वहिती शेतीवर सौर ऊर्जेचा प्रकल्प न घेता तो विनावापर जमिनीवर ताबा देण्यात यावा व भूमिहीन शेतमजूर, अनुसूचित जाती जमाती, भटक्या, विमुक्त, आर्थिक दुर्बल लोकांना गायरान व अन्य शासकीय जमिनीवर कुटुंबाचा चरितार्थ चालावा यासाठी बऱ्याच कालावधीपासून शेती उपयोगी अतिक्रमण केलेले आहे। या मागणीसाठी समता संघटनेच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। या संदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समता संघटनेच्या वतीने आमरण उपोषण चालू केलेलं आहे आणि आमची शासनाकडे मागणी अशी आहे की बऱ्याच दिवसापासून आम्ही आमच्या उपजीविकेसाठी, आमच्या मुलाच्या शिक्षणासाठी व स्वतःच्या आरोग्यासाठी आणि आमच्या संसाराच्या चरितार्थ आम्ही शासनाच्या जमिनीवर शेतीसाठी अतिक्रमण केलेलं असून बऱ्याच दिवसापासून शेती आमच्या ताब्यात असल्यामुळे अजूनही शासनाने आम्हाला आमच्या जमिनीचा सातबारा सनद दिली नाही। हाच एक उद्देश, हीच आमची एक प्रमुख मागणी आहे की शासनाने जोपर्यंत शासन आम्हाला आमच्या ताब्यात आणि वैतीखाली असलेल्या जमिनीचा सातबारा देणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या उपोषण मंडपातून माघार घेणार नाही, अशी समस्त उपोषणकर्त्याच्या ठिकाणी प्रमुख मागणी असेल। त्यानंतर शासनाने जो काही सौर ऊर्जेचा प्रकल्प आणला आहे तर सौर ऊर्जेचा प्रकल्प हा वैती व ताब्यात असलेल्या जमिनीवर न घेता तो इतरत्र पडीत जमिनीवर घ्यावा आणि कोणत्याही भूमिहीन अतिक्रमणधारकाला शासनाने जमिनीतून बेदखल करू नये, ही सुद्धा आमची शासनाकडे मागणी असेल। आणि तिसरी मागणी आमची अशी आहे की आमच्या शेतात आज रोजी जे उभे पिकं आहेत तर गावातील काही विघ्न संतोषी लोक हे पीक उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या आमच्या अतिक्रमणधारक शेतकऱ्याला देतात आणि म्हणून या पिकाला शासनाने संरक्षण दिलं पाहिजे आणि अशा बेजबाबदार, बेदखल करण्याच्या धमक्या जे काही सरपंच, सचिव करत असतील यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई केली पाहिजे, अशी आमची शासनाकडे मागणी। राज्यातील शासकीय शाळा खासगीकरण व नोकऱ्यांचे खासगीकरण करण्याचा GR राज्य सरकारने काढला असल्याने हा GR व निर्णय मागे घ्यावा यासाठी मागील 13 दिवसांपासून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत आझाद समाज पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे। आज आंदोलनाला 13 दिवस होऊनही राज्य सरकारने निर्णय मागे न घेतल्याने चक्क अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिकात्मक फोटो ठेवून त्याला हार घालून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे श्राद्ध घालत जेवणही त्यांच्या फोटोसमोर ताटावर ठेवण्यात आले। यावेळी प्रशासनाचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आल्या। गुरुदेव विदर्भ संघटक तथा अमरावती जिल्हा प्रभारी आंदोलन 13वा दिवस आहे। अजूनही शासनानं किंवा प्रशासनानं कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज आम्ही राज्य शासनाची अतिशय रीतसरपणे तेरवी केलेली आहे। यामध्ये आम्ही देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या फोटोला हारार्पण केलं, यासोबतच त्यांना जेवण सुद्धा दिलं। तेरवीची जे काही महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सन 2005 सालापासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात झाली। सुरुवातीपासून गट बरोबर या अभियानात काम करीत असून सध्या महाराष्ट्रामध्ये गटप्रवर्तकांची संख्या 3500 पेक्षाही जास्त आहे। बहुतांश गटप्रवर्तक पदवीधर आहेत। कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू असलेली वार्षिक वेतनवाढ 5% व अनुभव बोनस 15% गटप्रवर्तकांना सुद्धा लागू करून ऑक्टोबर 2020 पासून मागील फरकासहित थकबाकी देण्यात यावी। याखेरीज गटप्रवर्तकांना प्रवास भत्ता देण्यात यावा व त्यांचे थकलेले वेतन त्वरित देण्यात यावे। दिवाळीला त्यांना जे 15,000 रुपये मिळतात ती रक्कम त्वरित देण्यात यावी। अशा विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। ऑनलाईन करू शकत नाहीत तरी पण आमच्या दबाव टाकून ऑनलाईन काम करून घेतात, तर ह्याचं काहीतरी शासनाने आमचा निर्णय करावा। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचं आरोग्य विभाग आशा व गटप्रवर्तक आयोजक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे। गेल्या 1 महिन्यापासून ऑनलाईन कामावर बहिष्कारचं निवेदन दिलं असून सुद्धा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
मार्फत आम्ही मुख्यमंत्र्याला पाठवण्यात आलेलं आहे. यांनी जर समजा आमचा विचार जर नाही केला तर येईन त्या 18 ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा आयटक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कामरेड मुगाजी बुरुड सर यांनी असं आवाहन करत आहे. तिसरी गोष्ट, महानगरपालिकेच्या ज्या आशा वर्करवर आमच्या 15,000 रुपये 3 महिन्याचे त्यांचे जमा व्हायचे, तर कुणाचे 10,000 व्हालेत, कुणाचे 11 व्हालेत, कुणाचे 9 व्हालेत, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. त्यांच्या हक्काचे पैसे हे 15,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावं. जमा जर महानगरपालिकेने जर केले नाही तर आम्ही जेल भरो आंदोलन ह्या महानगरपालिकेपुढे केल्याशिवाय राहणार नाही, एवढे या ठिकाणी मी आवाहन करतो. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे आज जित श्रमिक कामगार संघटनेचा भव्य मेळावा पार पडलाय. या मेळाव्यास अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, कामगार नेते दीपकभाई रानवडे, संघटनेचे अध्यक्ष सुनील सप्रे, सरपंच सुनील पत्रे यांनी मौलिक मार्गदर्शन केले. अलिबागसह रायगड जिल्ह्यातील असंघटित कामगार, मजूर, कष्टकरी, श्रमिक वर्गाला जित श्रमिक संघटनेच्या माध्यमातून संघटित करून त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली जाईल. कामगार नेते दीपक रानवडे यांनी गेली अनेक दशकांपासून असलेला कामगार चळवळीतील अनुभव कथन केलाय. कामगारांसाठी जित श्रमिक संघटना या नावाने आज या ठिकाणी भव्य मेळावा झाला. त्याचे अध्यक्ष आदरणीय सुनील सप्रे आणि त्यांचे सगळे कमिटी मेंबर या ठिकाणी आहेत. दीपकजी रानवडे या कार्यक्रमाला आहेत. तर हा असंघटित कामगारांचा मेळावा आहे, जेणेकरून त्या कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका या संघटनेच्या माध्यमातून या येणाऱ्या काळामध्ये निश्चित होईल. रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असल्यामुळे या ठिकाणी अनेक उद्योग या ठिकाणी येत असतात आणि मग या ठिकाणी येणारे कामगारांना खऱ्या अर्थाने अन्यायावर लढावा लागतो आणि त्याने न्याय देण्याची भूमिका या संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये निश्चित होईल असं मला या ठिकाणी निश्चित वाटतं. जित श्रमिक कामगार संघटना याचा मी रुपेश म्हात्रे सरचिटणीस या पदाने या सगळ्या कामगारांसाठी एकजुटीने आम्ही सगळे झडणार आहोत. सगळे आमचे सहकारी जे आहेत ते या संघटनेमार्फत सगळ्या कामगारांसाठी आम्ही लढा पुकारणार आहोत. ज्यांचे जे प्रश्न आहेत ते आम्ही सगळे एकजुटीने त्यांचे सगळे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. जित श्रमिक कामगार संघटनाचा उद्देश असा आहे की कामगारांच्या न्याय हक्कासाठी ही संघटना निर्माण झालेली आहे आणि फक्त अलिबाग तालुक्यामध्येच आज तुम्ही मेळाव्याचं स्वरूप बघितलं तर आज प्रचंड कामगार या ठिकाणी उपस्थित झाला होता आणि आमदार साहेबांचं जे काम करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामुळं हा सर्व रस्त्यावरचा जो मोलमजुरी करणारा कामगार आहे, हा कामगार आज आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या जित श्रमिक कामगार संघटना याच्यामध्ये सामील झालेला आहे. आज तुम्ही बघितलं असाल, आज भरपूर या ठिकाणी कामगार आले होते आणि त्यांचे प्रश्न आम्ही मार्गी लावणार यासाठी या संघटनेमध्ये अध्यक्षपदावर मी आहे आणि आम्ही काम करणार आहोत. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात तुर्तास इथेच विराम घेऊया. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. तोपर्यंत जय भीम.